ठाकरेंची शिवसेना आणि मनसे मराठीच्या मुद्द्यावरून एकत्र आलेले आहेत, तर भाजपने हिंदुत्वाचा मुद्दा हाती घेतलेला आहे। मराठी येत नाही म्हणून मीरा भाईंदरमध्ये मनसेने एका हिंदी भाषिक व्यापाऱ्याला चोप दिला। यावर भाजपने आक्षेप घेतलाय। भाजपचं असं म्हणणं आहे जे मीरा भाईंदरमध्ये केलं ते मनसे भेंडी बाजार किंवा मोहम्मद अली रोड सारख्या मुस्लिम बहुल भागात करणार का, त्यावर मनसेने सुद्धा उत्तर दिलेलं आहे। आणि आता आपण पाहणार आहोत हिंदुत्व आणि मराठी मुद्दा यामध्ये कसं राजकारण रंगलंय त्या संदर्भात। महापालिका निवडणुकीत मुंबईत मराठी विरुद्ध हिंदुत्व, भेंडी बाजारात जाऊन बडवून दाखवा, नितेश राणेंचं मनसेला आव्हान। काटा चमचा चालवणाऱ्यांनो आम्हाला तलवार चालवायला शिकवू नका, मनसेचा पलटवार। आज चौबाजूनी महाराष्ट्राला सर्व बाजूनी विळखा पडतोय, मराठी माणसाला विळखा पडतोय। हा विळखा तुम्ही ओळखला पाहिजेत। मराठी भाषेला विळखा पडतोय आमच्या महाराष्ट्रामध्ये, मुंबईमध्ये। आम्हाला सांगता इकडच्या आस्थापनांमध्ये आम्ही मराठी बोलना नहीं आता तो क्या हुआ, कानफट इथंच बसणार। राज ठाकरेंनी मनसैनिकांना हे आदेश काय दिले आणि मनसैनिक थेट कामालाच लागले। जो मराठीत बोलणार नाही त्याला फटकवायला लागले। मीरा भाईंदरमध्ये देखील मराठी येत नसणाऱ्या व्यापाऱ्याला मनसैनिकांनी मारहाण केली। महाराष्ट्र में कौन सी भाषा बोली जाती है? महापालिका निवडणुकीत पुढे काय होणार याचा हा ट्रेलर आहे। मराठीच्या मुद्द्यावर रणमैदान तापलेलं असताना मनसेनं आक्रमकपणे तलवार चालवायला घेतलेली आहे, तर त्याला आव्हान देत मैदानात उतरलेत हिंदूंचा कैवार घेतलेले भाजप नेते नितेश राणे। मीरा भाईंदरमध्ये मनसेनं व्यापाऱ्याला मारहाण केल्यावर राजकारण चांगलंच गरम झालं। आमच्या हिंदूंना मारहाण करणाऱ्यांमध्ये दम असेल तर त्यांनी भेंडी बाजार आणि मोहम्मद अली रोडला जाऊन लोकांना मारून दाखवावं, असं आव्हान नितेश राणेंनी मनसेला दिलंय। असं आहे की आता पण सकाळी त्या दिवशी मीरा रोडला एका हिंदूला मारलं, नंतर आता पण मी कुठला तरी ते माजी खासदार राजन विचारेंचा एक व्हिडिओ पाहिलं, तिथे पण एका हिंदूला मारलेला आहे। एवढा ढोंगणात ताकद आहे ना, जाऊन मोहम्मद अली रोड आणि नल बाजार भेंडी बाजार मध्ये एका कोणाला तरी दाढी आणि गोल टोपीवाल्याला कानफडीत फडवा ना। ढोंगणात ताकद आहे ना तुमच्या। ते काय मराठी शुद्ध मराठी बोलतात की काय? नितेश राणेंच्या या आव्हानावर मनसेनं जोरदार पलटवार केलाय। काटा चमचा चालवणाऱ्यांनी आम्हाला तलवार चालवायला शिकवू नये असं म्हणत मनसे मैदानात उतरले। त्याचवेळी रजा अकादमीच्या मोर्चाविरोधात मनसे मैदानात उतरल्याची आठवण देखील मनसेनं करून दिली। माझा नितेश राणेंना प्रश्न आहे, ज्यावेळेला रजा अकादमीचा मोर्चा निघालेला, आमच्या पोलीस माता भगिनींवर हात उचललेला मुसलमानांनी, त्यावेळेला त्यांच्या विरोधात मोर्चा काढण्याची हिंमत दाखवणारा महाराष्ट्रातला एकमेव पक्ष होता महाराष्ट्र नवनिर्माण सेना। सगळे भाजपवाले शेपट्या घालून बसलेले त्यावेळेला। मनसेने मोर्चा काढला, मनसे भिडले त्यांना। काटा चालवणाऱ्यांनी आम्हाला तलवारी कशा चालवायच्या ते शिकवू नये। मराठीच्या मुद्द्यावर मनसेनं आरपारची भूमिका घेतली असतानाच उत्तर भारतीय सुशील केडिया यांनी राज ठाकरेंना थेट आव्हान दिलंय। त्यांनी राज ठाकरेंना टॅग करत एक ट्विट केलंय, ज्यामध्ये केडिया म्हणतात, मुंबईत 30 वर्ष राहूनही मला मराठी नीट येत नाही। तुमच्या वाईट वागणुकीमुळे मी निश्चय केलाय की जोपर्यंत तुमच्यासारख्या लोकांना मराठी माणसांची काळजी घेण्याचं नाटक करण्याची परवानगी मिळत नाही तोपर्यंत मी प्रतिज्ञा करतो, काय करायचं आहे बोल। लक्षात ठेवा @राज ठाकरे। महापालिका निवडणूक जसजशी जवळ येईल तसतशी मुंबईतली भाषांची ही लढाई आणखी धारदार होणार आहे, कारण ही सगळी लढाई फिरतीये ती मतांभोवती। महाराष्ट्रामध्ये 69% लोक मराठी भाषा बोलतात, 13% लोक हिंदी भाषा बोलतात। 2011च्या जनगणनेनुसार मुंबईत हिंदी भाषिकांचा आकडा 40% वाढलाय, तर मुंबईत मराठी भाषिकांचा टक्का जवळपास 3% घटलेला आहे।
2001 मध्ये मुंबईत हिंदी बोलणाऱ्यांची संख्या 25,88,000 ती 2011 मध्ये 35,98,000 इतकी झाली. म्हणजेच मुंबईमध्ये 10 वर्षात 10 लाख हिंदी भाषिकांची संख्या वाढली. तर 2001 मध्ये मुंबईमध्ये 45,23,000 मराठी भाषिक होते. 2011 मध्ये मराठी माणसांची संख्या घटून 44 लाख झाली. मुंबईतील 150 पेक्षा जास्त मतदारसंघांवर उत्तर भारतीयांचा प्रभाव आहे. भाषेवर मारहाण करणं हे अतिशय चुकीचं आहे. आम्ही मराठी आहोत, आम्हाला मराठीचा अभिमान आहे आणि महाराष्ट्रात मराठी बोलली गेली पाहिजे हा आग्रह चुकीचा नाही. पण एखाद्या व्यावसायिकाला मराठी येत नाही म्हणून मारहाण करणं हे पूर्णपणे चुकीचं आहे. उद्या आपले अनेक मराठी भाषिक लोक वेगवेगळ्या राज्यामध्ये व्यवसाय करतात, त्यातल्या अनेकांना तिथली भाषा येत नाही म्हणून त्यांच्याशी पण अशीच वागणूक होईल का? भारतामध्ये अशा प्रकारची वागणूक आणि गुंडशाही ही योग्य नाही आहे आणि म्हणून अशा प्रकारची गुंडशाही जर केली तर त्याच्यावर योग्य कारवाई ही केलीच जाईल. मनसेचा फोकस मराठीवर आहे, तर भाजपची भिस्त उत्तर भारतीय मतदारांवर आहे आणि त्यामुळेच माझा मतदार, माझा अभिमान आणि माझी भाषा, माझी सत्ता याच गणितांवर महापालिकेची निवडणूक लढली जाणार आहे. ब्युरो रिपोर्ट, NDTV मराठी, मुंबई.